घड्याळात संध्याकाळचे 6:30 वाजले असतील. जवळपास महायुतीच्या सभेतील व्यासपीठावरील सगळ्यांचीच भाषणं होत आली होती आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू असताना रेसकोर्स मैदानावरील आकाशात हेलिकॉप्टर गोल गोल फिरताना दिसू लागलं. भाषण सोडून सगळ्यांचंच लक्ष त्या हेलिकॉप्टरवर केंद्रित झालं आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकानेच तो क्षण आपल्या फोनमध्ये टिपण्याचा प्रयत्न केला. कोणी खुर्च्यांवर उभं राहून बघत होतं, तर कोणी आपल्या मुलांना हेलिकॉप्टर दाखवत यात मोदी आहेत असं सांगत होतं. तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला माहिती होतं की त्या हेलिकॉप्टरमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. अवघ्या काहीच मिनिटांमध्ये व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आगमन झालं आणि तिथे उपस्थित असलेल्या जवळपास 1.5 लाख लोकांनी मोदी मोदी करायला सुरुवात केली. यामध्ये सर्व वयोगटातील लोक होती. अगदी दुसरीच्या वर्गात शिकणारा वेद पासून ते 80 वर्षांच्या आजोबांपर्यंत. आतापर्यंत तुम्ही व्यासपीठावर काय काय झालं ते वाचलंही असेल, ऐकलंही असेल किंवा मोदी काय म्हणाले त्यांचं भाषणही तुम्ही ऐकलं असेल, काही रील्स बघितल्या असतील. आता मात्र व्यासपीठाच्या व्यतिरिक्त त्या मैदानावर तिथे उपस्थित माझ्या सगट सुमारे 1.5 लाख लोकांनी काय काय अनुभवलं, त्यांच्या काय नेमक्या भावना होत्या, इलेक्शन फिवर म्हणजे नेमका काय असतो, हे सगळंच तुम्हाला सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न. नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह. सध्या देशात सगळीकडेच निवडणुकांचा फीवर वाढलेला दिसतोय. तसंच 29 एप्रिलला देखील पुण्यातला फीवर 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला होता. बाहेर प्रचंड रखरखीत ऊन होतं, सूर्य आग ओकत होता. नॉर्मली ही अर्जंट कामासाठी बाहेर पडायला माणसं घाबरतील अशीच ती परिस्थिती होती. मात्र पुणेकरांनी त्याही परिस्थितीत मोदींच्या महायुतीच्या सभेला तुडुंब गर्दी केलेली दिसली. खरं तर 1972 नंतर म्हणजेच इंदिरा गांधींची सभा ज्या मैदानावर झाली त्यानंतर त्याच मैदानावर सुमारे 4 दशकानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार होती. पुण्यातलं सगळ्यात मोठं म्हणता येईल असं हे मैदान असणाऱ्या रेसकोर्स मैदानावर मोदींची ही सभा होती. एकतर ही सभा 4 उमेदवारांसाठी होती आणि म्हणूनच त्या मतदारसंघातली लोक सकाळपासूनच मैदानावर गर्दी करताना दिसली. महायुतीच्या मोठ्या नेत्यांकडे सभेच्या नियोजनाची जबाबदारी होती. प्रत्येकाने ती जबाबदारी वाटून घेतलेली तिथे दिसली. सूर्य माथ्यावर यायला लागला तसतसे कार्यकर्त्यांचे जथ्थे रेसकोर्स मैदानाकडे यायला सुरुवात झाली. पंतप्रधानांची सभा त्यामुळे सिक्युरिटीचं तर विचारायलाच नको. सोबत नेत्यांना शक्यतो कुठलीही बॅग घेऊन जाऊ नका, मेटल असलेली कुठलीही पाण्याची बॉटल घेऊन जाऊ नका, काळ्या रंगाचे कपडे नकोत, व्हीव्हीआयपीचे पास जर सोबत असतील तर तो वर काढून ठेवा. या सगळ्या सूचना आधीच दिल्या गेल्या होत्या. त्यामुळे सगळेजण त्या सूचनांचं पालन करत होते. ज्यांच्यापर्यंत या सूचना पोहोचल्या नव्हत्या त्यांचा एक सिस्टीम सोबत वेगळाच संघर्ष तिथे होताना दिसला. मोदी व्यासपीठावर बोलायला उभे राहिले आणि पुन्हा एकदा सगळ्यांनीच मोदींचे नारे दिले. मोदींच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे जिथं जातात तिथल्या मातृभाषेत संवाद ते साधतात. त्याचप्रमाणे कसं काय पुणेकर असं मराठीतून म्हणत मोदींनी उपस्थित पुणेकरांची मनं जिंकली आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. कसे आहेत सर्व पुणेकर? भाषण सुरू होऊन अवघे काही मिनिटच झाले असतील तर भाषणात एको यायला सुरुवात झाली. काही क्षण मोदी तिथं वैतागले. साऊंड कोण बघतंय, त्यांना एको का येतोय चेक करावा अशा सूचना त्यांनी आपल्या भाषणातून दिल्या. त्या क्षणी 5 मिनिटं स्टेजवर मात्र जरा गरमी जाणवली. स्वतः देवेंद्र फडणवीसांपासून तिथे उपस्थित सगळेच थोडे अस्वस्थ दिसले. साहजिकच होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरू होतं आणि ते साऊंड बद्दल तक्रार करत होते. म्हणजेच नियोजनात कुठेतरी आपण कमी पडतोय का अशी सगळ्यांनाच थोडी धाकधूक तिथे दिसली. मात्र तो त्रागा क्षणार्धात विसरत माझ्यासोबत 140 कोटी लोकांचा एको आहे, मला एकोची गरज नाही असं सांगत उपस्थितांना मोदींनी आपल्या संवाद कौशल्यानं आपल्या भाषणाकडे वळवून घेतलं. काही छोटी मुलं वेगवेगळ्या वेशभूषा करून मोदींचे पोस्टर हातात घेऊन तिथे उभी होती. काही पालक त्यांना खांद्यावर घेऊन तिथे उभे असलेले दिसले. त्या सगळ्यांना मोदींनी विनंती केली आणि समोर बोलावलं.
तुमचं प्रेम मला मिळालंय, पण त्या छोट्या चिमुरड्यांना त्रास देऊ नका अशी विनंतीही मोदींनी यावेळी केली. पंतप्रधानांची सभा, त्यामुळे मोठा मीडिया सभेला कव्हर करायला आला होता. सभा संपल्यावर एक आजोबा जाताना दिसले. साधारण 1.5 लाख लोक एकाच वेळी बाहेर पडणार होते, त्यामुळे प्रचंड गर्दी झाली होती. तर ते आजोबाजी जात असताना त्यांच्याशी संवाद झाला. बाईट देणार का विचारलं, मात्र आवाज खूप होता. त्यांनी जो आमच्याशी संवाद साधला त्यावरून हे लक्षात आलं की ते फक्त मोदींना बघण्यासाठी कात्रजवरून दुपारच्या 1:30 वाजल्यापासून मोदींची वाट बघत होते. आज माझ्या देशाच्या पंतप्रधानांना मी समोरून बघितलं, ऐकलं, अनुभवलं, हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर लपत नव्हता. अशी बरीच लोक, सर्वसामान्य, मध्यमवर्गीय मोदीजींची सभा ऐकण्यासाठी तिथे जमलेली दिसली. तर दुसरीकडे तृतीयपंथी असलेल्या ऐश्वर्या पांडव हिला देखील मोदींना भेटल्याचा, त्यांना ऐकल्याचा आनंद चेहऱ्यावर लपवता आला नाही. आज ज्या सभेत मी आलेले आहे त्या सभेत मला येण्याचं खूप धडपड चालू होती. गेल्या 1 हफ्त्यापासून मला यायचं होतं, पण आज फायनली येऊन भेटले मोदीजींना मी. आणि मनापासून आता मला त्यांना शुभेच्छा द्यायच्यात की अबकी बार 400 बार मोदी सरकार. आणि मला आता हे सांगायचं की कारण की नरेंद्र मोदीजींनी आमच्यासाठी खूप साऱ्या स्कीम्स काढलेल्या आहेत, त्याचं बेनिफिट आम्हाला लवकरात लवकर घ्यायचंय आणि मोदींना निवडून द्यायचंय. धन्यवाद. मोदींची क्रेज लहानांपासून मोठ्यांपर्यंत आहे. काय आहेत बरं नेमके मोदी? कुठलं वलय आहे त्यांच्याकडे? फक्त त्यांना बघण्यासाठी, त्यांचा ऑरा अनुभवण्यासाठी लोक दुरून दुरून आले होते. ते छोट्या वेदचं थोडं कौतुक वाटलं. मोदींना भेटून त्याला नेमकं काय वाटलं हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ज्याच पद्धतीने हनुमानजी सर्वांची रक्षा करतात, सर्वांना सुखी ठेवतात, त्याच पद्धतीने नरेंद्र मोदीजी देशला सुखी ठेवतात, देशला आनंद ठेवतात, देशची रक्षा करतात. या निवडणुकीचा प्रचार जेव्हा सुरू झाला त्यावेळी मोदींना परिवार नाही अशी टीका विरोधी पक्षाने केली. मात्र तेव्हापासून मोदी का परिवार या कॅम्पेनला सुरुवात झाली आणि त्या कॅम्पेनची झलक सुद्धा मोदींची सभा होण्याआधी या मैदानावर दिसली. वाघोलीहून आलेल्या या राजस्थानी व्यापारी मंडळानं आम्ही मोदींचा परिवार असल्याचंच कबूल केलं. मोदीच हे आमच्यासाठी चेहरा आहे. त्यांच्या खाली जितके जे आपले आता निवडणूक लढतायत, पण आम्ही फक्त मोदींना बघून जे आहे मतदान करतोय. जय भाजपा, विजय भाजपा. तुम्ही सगळा मोदींचा परिवार आहात? परिवार 100% निसंकोच आणि 100%. मोदींच्या भाषणातले मुद्दे तुम्ही ऐकलेच असतील, पण त्यांच्या भाषणातल्या कुठल्या मुद्द्याला पुणेकरांचा जास्त प्रतिसाद मिळाला ते माहितीये का? ज्यावेळी नरेंद्र मोदींनी काँग्रेसचा शहजादा असा उल्लेख केला तेव्हा प्रेक्षकांनी राहुल गांधी आणि त्यांचं लोकप्रिय टोपण नाव असणाऱ्या पप्पू या नावाने ओरडायला आणि हसायला सुरुवात केली. भाषण संपत आल्यावर मोदींनी पुन्हा एकदा सगळ्यांचीच मनं जिंकली आणि माझं एक काम करा, मी पुण्यात आलो होतो हे सगळ्यांना सांगा आणि माझा नमस्कार सांगा असं त्यांनी सांगितलं. शेवटी मोदींनी तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला आपल्या मोबाईलची टॉर्च ऑन करायला सांगितली आणि तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाने आपल्या मोबाईलची टॉर्च ऑन केली आणि मोदींना पाठिंबा दर्शवला. संध्याकाळच्या वेळी 1.5 लाख लोकांच्या मोबाईलचे लाईट्स एकाच वेळी ऑन झाले आणि रेसकोर्सवर झालेल्या या सभेत तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकानेच मोदींचं मन जिंकलं. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. धन्यवाद.